अग्नीचे पोटी पुरुष उद्भवला अवचट, 17 ही लंपट निशिदिनी. आधारणाई जेथ निराधार वर्तते, निराधारण म्हणती आपणालागी. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने दाविले, या नयने पाहिले अविनाश. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी भुवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर केलेलं 57 क्रमांकाच्या ओवीचं ज्ञानेश्वरी 8वा अध्याय याचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञहमेवात्र देह देह भृतांवर. अर्थात परमात्मा हा जीवाला कर्मफळानुसार परिस्थिती प्राप्त करून देत असतो. काल आपण चिंतन केलं की देह सोडून जेव्हा नवीन देह धारण करण्याकरता जीवाची वाटचाल सुरू होते आणि ती किती सहजपणे असते तेही आपण चिंतन केलं आहे महाराज. दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे याविषयीचं चिंतन की वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी ग्रहणाती परो तथा शरीरानी विहाय जीर्णानी नन्यानी संयाती नवानी देही. जीर्ण वस्त्र टाकून द्यावं, नवीन वस्त्र परिधान करावं. अगदी तितक्या सहजतेने हा आत्मा हा जीव प्राप्त झालेला देहाचा त्याचे एक्सपायरी डेट जेव्हा येते त्यावेळेस त्याचा त्याग करतो महाराज आणि नवीन देहाकडे वाटचाल सुरू होते. तो देह या अर्थात ती परिस्थिती, तो देह, तो दैदिप्यमान असावा, तेजस्वी असावा, गोरा असावा का काळा असावा, नकटा असावा का नाकेली असावा, सावळा असावा की गोरा असावा, मुंगीच्या सर्पाच्या कोणत्या योनीमध्ये असावा, कसा देह प्राप्त व्हावा, का लुळा पांगळा असावा, अत्याचार केलेले असतील दुसऱ्या जीवावर, त्या पद्धतीनेच ती परिस्थिती प्राप्त. विकलांग जेव्हा येतं त्यावेळेस तेही आमच्या कर्माचं फळ असतं महाराज. म्हणून प्राप्त झालेली परिस्थिती आनंदानं त्याचा स्वीकार करावा. माऊली तर हेच सांगतात की कोणत्या कुळामध्ये, कोणत्या जातीमध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये जन्मावं, कसा देह धारण करून यावं आणि किती आयुष्य जगावं ह्या कुठल्याच गोष्टी माझ्या हातात नाही, परंतु प्राप्त झालेली परिस्थिती, प्राप्त झालेला देह त्या माध्यमानं आणि ठरवून दिलेलं आयुष्य जितकं आहे त्या आयुष्याचं निश्चित सोनं करणं हे जीवाच्या हाती असतं. आणि म्हणून भगवंत त्या दृष्टीनं जीवाला प्रगत होण्याकरता स्वातंत्र्यही प्रदान करत असतो. स्वातंत्र्य प्रदान दिलेली ही संधी मात्र आम्ही स्वैराचार समजून त्याचा गैरवापर करतो महाराज. पावला पावली भगवंत आम्हाला सांभाळत असतो, त्याची जाण करून देत असतो की बाबा रे हे तुझ्या नशिबी घातलेलं आहे, तुला ते भोगावं लागणार आहे. पण सुखाचे क्षण आले की जीव त्याच ठिकाणी उन्मत्त होऊन जातो आणि दुःखाचे क्षण आले की त्या ठिकाणी खचतो. हे अपेक्षितच नाही परमार्थामध्ये. दुःखेषु अनद्विग्न म्हणा, सुखेषु विगत स्पृहा, वितराग भयक्रोधः स्थित धीर मुनिरुच्यते. त्याला मुनी म्हटलेलं आहे की सुख असलं तरी उन्मत्त होत नाही, दुःख असलं तरी खचून जात नाही. दोन्ही परिस्थितीमध्ये जो सम राहतो, सुख किंवा दुःख या उपाधी, यश किंवा अपयश या उपाधी ज्याला विचलित करू शकत नाही किंवा आपला प्रभाव टाकू शकत नाही, अशा जीवाला कृष्ण भावना भावित मनुष्य म्हटलेला आहे. कृष्ण भावना भावित किंवा ज्ञानवंत भक्त त्याला म्हटलेलं आहे. आणि ही ज्ञानाची प्राप्ती तेव्हाच होते महाराज ज्या वेळेस आमचा दृढ विश्वास भगवंताच्या चरणी लागतो, आमची वृत्ती भगवंताच्या चरणी स्थिर होते. म्हणून मागणं तेच मागलेलं आहे संतांनी की समचरण दृष्टी विटेवरी सादरी तेथे माझी हरिवृत्ती राव. एकदा ती वृत्ती त्या ठिकाणी स्थिर झाली की आपोआप सगळे कार्यक्रम घडत असतात महाराज. आणि म्हणून तर भगवंतही गीतेमध्ये ठिकठिकाणी अर्जुनाला तेच सांगितलेलं आहे की मय्या अर्पित मनोबुद्धी, तू फक्त मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण कर. तू मने हे तेची करी माझी चरणी श्रद्धा धरी.
माझ्या ठिकाणी दृढ विश्वास ठेव अर्जुना, तुझा योगक्षेम मी वाहील, तुला कशाचीही कमतरता पडू देणार नाही. कमतरता पडून देणार नाही म्हणजे नव्यानं भगवंत देतो असं नाही. दिलेलं जे आहे त्यात समाधान मानायची वृत्ती सुरू होते महाराज. त्यामुळं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, मला जे जे मनामध्ये येईल ते ते माझा भगवंत माझी इच्छा पूर्ण करतो, अशा तृप्ततेचा ढेकर प्रासादिक स्वरूपानं आमचं जगणं जेव्हा सुरू होतं त्यावेळेस येत असतो महाराज. आणि हेच तर समाधानी वृत्ती आहे. आणि हे समाधान, हे सुख ज्याला प्राप्त करता आलं तीच मुक्तावस्था आहे. जिवंतपणीच तो मुक्त होऊन जातो, कारण सोपान वृत्तीमध्ये तो आलेला असतो. आम्ही छोड दिया आहे तुझ पेचा आहे जहर दे या ज्यामध्ये. देवा तू ठेवशील तसं मी राहील. माळी जेवते नेले तेवते निवांतची गेले तर या पाणी आज ऐसे व्हावा वेगा. त्या पाण्यासारखं आम्हाला होता आलं पाहिजे महाराज. दंडानं पाणी माळी जसं नेईल तसं ते पाणी जातं. पाणी म्हणत नाही मला इकडून जायचं नाही, तिकडून जरा दगडं दिसत आहेत मला इकडून जाऊ दे, असं काहीच म्हणत नाही. माळी जसं नेईल त्याप्रमाणे जातो. तसं भगवंत आम्हाला जसं नेईल त्याप्रमाणे जावं आणि तसं गेलं तरच जीवनामध्ये सुख आणि समाधान. आणि तसं जातच असतं जीव, तसं जावंच लागतो. फक्त उद्वेग आम्ही निर्माण करून घेतो, स्वतःची बेचैनी करून घेतो. प्राप्त असलेल्याचं महत्त्व आम्हाला नसतं. अप्राप्त जे आहे तिकडे आमचं मन अडकतं. दुःख त्याच्यात आहे महाराज. 32 दात दिलेले आहे पण एक ठणकतोय तो काढला त्याच्या जागी दुसरा टाकला. अकृत्रिम झाला महाराज. निसर्गरित्या अजून 31 शिल्लक आहे. हा आनंद आमच्याजवळ नाही आहे. आम्ही त्या एकाचं दुःख करत बसलो आहे. शेंगा खात असताना एखादा दाना टरपलामध्ये पडावं, टोपलोभर शेंगा आमच्या बाजूला आहेत, परंतु आम्ही तो पडलेला दाना शोधण्यामध्ये आयुष्य घालतोय, तिथं वेळ घालतोय, तिथं आम्ही कष्टी होतोय, तिथं दुःखी होतोय महाराज. वास्तविक तो दाना कुठल्या तरी किटाणूच्या मुंग्यांच्या नशिबात असेल. किती जणांचं ते तृप्त होतील. अशा सहज भावनेनं त्याकडे दुर्लक्ष आम्हाला करताच येत नाही की भगवंतानं कुणाच्या तरी दानापाण्याची व्यवस्था त्या दाण्याच्या माध्यमातून केलेली आहे आणि म्हणून तो माझ्या हातून गेला. अशा सहज वृत्तीनं बरं माझ्याकडे आहे ना अजून टोपलोभर शेंगा मला भाजलेल्या दिसत आहेत, परंतु त्या आनंदापेक्षा आम्हाला तो निघून गेलेला दाना त्याच्याविषयीचं दुःख जास्त आहे महाराज. आम्ही त्याला शोधण्यात बेचैन झालेलो आहे. भगवंत म्हणतात की दिलेल्याचं आधी जाणीव ठेव अर्जुना. मत्ता स्मृतीर ज्ञान उपोहणम च. अरे मी सगळं काही दिलेलं आहे, जीवाला भरभरून दिलेलं आहे, पण दिलेल्याचं महत्त्व त्याला नाही. अप्राप्तमध्ये गुंतून दुःखाला कारणीभूत होत आहे. स्वतःच दुःखाच्या खाईमध्ये तो स्वतःला लोटतोय. सुखानं भरलेला प्रपंच आहे, समाधानानं राहता आलं पाहिजे. प्राप्त परिस्थिती माझ्याच कर्माची सगळी भरलेली आहे, ते मला भोगायलाच पाहिजे. अशा सहज भावनेनं जेव्हा आम्ही प्रत्येक दृश्याकडे पाहतो त्याला स्वपान वृत्ती म्हटलेलं आहे. एकलव्याचं उदाहरण घ्या महाराज. गुरुने फक्त मागितलं, देऊन टाकला अंगठा. गुरुचा उद्देश ठीक आहे, दूषित असेल, परंतु भक्ती गुरुप्रती आहे. आशीर्वाद देताना काय दिला द्रोणाचार्यांनी की निश्चित तुझी इतिहासात नोंद राहील. आणि झाली महाराज. शिष्य कसा असावा, द्रोणाचार्यासारखा असावा. गुरु म्हणून आम्ही एखाद्या वस्तूकडे, एखाद्या साधनाकडं इतकी श्रद्धा ठेवावी की मातीच्या पुतळ्यातून सुद्धा स्फूर्ती घेऊन एकलव्यानं धनुर्विद्येचं शिक्षण घेतलं महाराज. सोपान वृत्ती होता आली पाहिजे की माझं निश्चित या ठिकाणी हित आहे आणि मला मार्गदर्शन करतील. हा दृढ विश्वास गुरुच्या तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ही इतकी श्रद्धा आमच्या गुरुच्या ठिकाणी पाहिजे आणि ते गुरुही तशा पद्धतीचं पाहिजे महाराज. प्राप्त झालेला आनंद, त्या आनंदाची जाण भगवंताच्या प्रसाद रूपानं जेव्हा आम्ही जीवनात उतरवू
जीवन सुखमय वाटतं, समाधानानंच वाटतं महाराज. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय ज्ञानेश्वरी 57 क्रमांकाच्या ओळीत भाष्य करतात की मग पिकलिया सुखाचा परिमाळू, की निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला. माऊली वर्णन करतायत मग पूर्णतेस पावलेलं जे सुख आहे, फळ पिकलं की कसं चवदार लागतं महाराज रस, त्याचा सुगंध सुद्धा वेगळाच होतो पिकलिया फळाचा. पूर्णतेला पावलेलं जे काही असेल ते सुखरूपी फळाच्या सुगंधाप्रमाणे असतं किंवा शांत झालेल्या अमृताच्या लाटाप्रमाणे असतं महाराज. अहो सागरच अमृताचा आहे, अमरत्वाचा आहे, आणि त्याही शांत झाल्या आहेत. प्या किती प्यायचं ते. फळ सुगंधानं भरलेलं आहे, आत पिकलेलं आहे, सुगंध दरवळतोय. तसं भगवंताचं बोलणं कोमल आणि सरळ होतं. असं बोल ऐकून कुणाला आनंद होणार नाही महाराज. किती आत्मीयतेनं विचारतं, कशी देतं. अहो भगवंताचा भावच वेगळा आहे अर्जुनाप्रती विचारताना. कधीच दुःखानं किंवा रागानं भगवंतानं किंवा त्रागा करून बोललेलं नाही अर्जुनाशी. आणि माऊलीनं तर त्याच्यावरचं वर्णन करताना काय सांगावं महाराज, संपूर्ण ज्ञानेश्वरी 9000 ओव्यांमध्ये शांत रस ओतलाय हो. भगवंताने सुद्धा अर्जुनाप्रती नेहमी स्नेहच दाखवलेला आहे. कशी ते तम श्रुतम पार्थ त्वयि एकाग्रेन. तू अर्जुना हे सगळे एकाग्रेनं ऐकलं की नाही. कश्चित अज्ञान पन्नष्ट ते धनुंजय. तुझं अज्ञान गेलं की नाही बाबा, तुझ्या शंकांचं निरसन झालं की नाही अर्जुना. काय भाषा आहे महाराज. कशी ते तम श्रुतम पार्थ त्वयि एकाग्रेन. तू एकाग्र चित्ताने ऐकले की नाही. का आनंद होणार नाही महाराज अर्जुनाच्या ठिकाणी. कारण परिस्थितीच तशी आहे. म्हणून माऊली वर्णन करतायत मग पिकलिया सुखाचा परिमळू, की निवालिया अमृताचा कल्लोळू. पूर्णत्वले गेलं ना महाराज की ते गोडच वाटतं. अहो रामकृष्ण हरी तुम्ही आम्ही म्हणतो, आणि तेच ज्यानं घोटलेलं आहे ते नाव, सतत त्याचा जप केलेला आहे, त्याच्या मुखातून, एखाद्या महाराजाच्या मुखातून जेव्हा ते नाम बाहेर पडतं किती गोड वाटतं. तुम्ही आम्ही म्हणायला लागले की त्या नामामध्ये गोडवा वाटत नाही महाराज. का. पूर्णत्वाला गेलेलं नाही. तिथं तप नाही झालेलं. तपातून सोडून पारखून निघालेलं जेव्हा स्वर बाहेर पडतो त्यावेळेस ते पूर्णत्वाला गेलेलं असतं. आणि पूर्णत्वाला पावलेल्या सगळ्याच गोष्टी ह्या सुखरूपी असतात. म्हणून तर माऊली वर्णन करतायत की मग पिकलिया सुखाचा परिमळ. अहो सुखच पिकलं इथं. पिकलेल्या फळाचा जसा सुगंध येतो तसं सर्व सुख जे परमार्थाचे, आपण मागे चिंतन केलं की सगळं सुख परमार्थाच्या ठिकाणीच आहे महाराज. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी सुख शब्दाला सर्व शब्द जोडलेला असतो. आणि जरी जोडलेला नसला तरी तो सर्व या अर्थाने त्याच्या आजूबाजूलाच आलेला असतो. प्रपंचातला सुख शब्द मात्र सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे अशा ठिकाणी सर्व शब्द तुम्हाला कधीच दिसणार नाही. परंतु सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर नरहरी म्हणे सोनार. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर. तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. एकतर सुख शब्दाच्या अलीकडे किंवा पलीकडे सर्व शब्द जोडलेलाच असतो. तसं पूर्णत्वाला गेलेलं जे काही असेल त्याच्यात सुख असतं. म्हणून माऊली वर्णन करतायत मग पिकलिया सुखाचा परिमळू, की निवलिया अमृताचा कल्लोळू. तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला. भगवंत अगदी त्याप्रमाणे अर्जुनाला सांगितलं. भगवंताने त्या भाषेमध्ये. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.